हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू फॅशन मेकर जेज. आजचा व्हिडिओ खूपच हेल्पफुल आहे फ्रेंड्स. व्हिडिओ नक्की बघा पूर्ण, न स्किप करता. आज आपण इथे कुर्ती अल्ट्रेशन करणार आहोत. जे तुम्ही बाहेर 100-150 रुपये देता तेच आज आपण घरी करणार आहोत. तर हे बघा, ही कुर्ती एवढी लूज आहे. आता आपण याला फिटिंग मध्ये करूयात. तर सर्वप्रथम आपण या कुर्तीचे स्लीव्ह जे आहेत ते रिमूव्ह करून घेऊयात. कारण हा ड्रेस फ्रेंड्स तसा 5XL मला भेटलाय, डबल एक्सेलच लागतो. तर याचे शोल्डर देखील आपल्याला कमी करायचे आहेत. तुमच्याकडे सुद्धा अशी जर कुर्ती असेल की जी खूप ओव्हर साईज आहे आणि ती आपल्याला तुमच्या मापात करून जर घ्यायची आहे तर तुम्हाला हीच मेथड कामी येणार आहे. तर सर्वप्रथम काय करायचंय, आपण याच्या स्लीव्ह ज्या आहेत त्या काढून घेऊयात. म्हणजे आपल्याला शोल्डर देखील आपल्या मापामध्ये करता येईल आणि समोरचा म्हणजेच फ्रंटचा जो आर्म होल आहे तो सुद्धा व्यवस्थित कट करून घेता येईल. म्हणजे आपली रेडीमेड जी कुर्ती आहे ती स्टिच केल्यासारखी दिसेल, अगदी परफेक्ट मापामध्ये. तर हे बघा, आपण अशा पद्धतीने याचे जे स्लीव्ज आहेत ते काढून घेऊयात. स्लीव्जला व्यवस्थित आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा स्लीव्ह सुद्धा व्यवस्थित कट करायचे असेल तेव्हा ते व्यवस्थित होईल. तर हे बघा, सर्वात आधी आपण काय करणार आहोत की फ्रंटचा जो आर्म होल आहे तो व्यवस्थितरित्या आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर फक्त फ्रंटचा जो पार्ट आहे त्याचाच आर्म होल अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मार्क करून घ्यायचंय. अशा पद्धतीने व्यवस्थित असं तुम्ही इथे बघू शकता, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला मार्क करून घ्यायचं आहे. मी आर्म होलचा जो हा मार्किंग केलेला आहे त्याच्यामध्ये 1 इंच घेत आतमधल्या साईडला मार्क करून मग तो आकार देते, जेणेकरून आपला जो आकार आहे फ्रंटच्या आर्म होलचा तो अगदी व्यवस्थित येईल. तुम्ही इथे बघू शकता, 1 इंच आतमध्ये घेऊन आपण ही मार्किंग करणार आहोत. लक्ष द्यायचंय फ्रेंड्स की खालचा जो पदर म्हणजेच की जो बॅकचा पार्ट आहे तो तर नाहीये ना आपल्या फोल्डिंग मध्ये. हे बघा, अशा पद्धतीने तो आतमध्ये असेल तर आतमध्ये फोल्ड करून द्या. फक्त फ्रंटचे आर्म होल आपल्याला कट करायचे. बॅकचं जसं आहे त्याच पद्धतीने आपण आर्म होल ठेवणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता, फ्रंटचे जे आर्म होल आहेत ते आपण व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत दोन्ही पण. आता आपल्याला फिटिंग मार्किंग करून घ्यायची आहे. तर जी काही आपली चेस्टची साईज आहे, आता इथे 40 इंच आहे. तर 40चा चौथा भाग होतो 10 इंच. 10 इंचामध्ये आपण 1 इंच मिळवणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण चेस्टचं मार्किंग करून घेणार आहोत. त्यानंतर मधल्या कमरेची उंची 15 इंच ठेवलेली आहे आणि मधल्या कमरेची रुंदी जी काही आहे त्याचा चौथा भाग करून आपल्याला 1 इंच ऍड करून घ्यायचा आहे. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपली ही मार्किंग करून घ्यायची आहे आणि सीटच्या उंचीसाठी आपण 21 इंचावर मार्क करणार आहोत आणि जी काही सीटची रुंदी आहे त्याचा चौथा भाग करून त्यामध्ये 1 इंच मिळवून मार्क करून घ्यायचं आहे. आता ही सगळी आपली मार्किंग झालेली आहे फिटिंगची. आता मार्जिन ठेवायचं आहे आपल्याला 1-1 इंच. पुढे 1-1 इंच असं मार्क करून घ्यायचं आहे आणि ते ड्रॉ करून घ्यायचं. तर हे बघा, इथे माझा नादू कसा मध्ये मध्ये येत असतो. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण मार्क करून घेतलेलं आहे. आता जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते मी कट करून घेते इथे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला नॉर्मली जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचंय. कारण की जर जास्त मार्जिन तिथे उरलं तर ड्रेस असा गोळा झाल्यासारखा दिसतो. इथे जर तुम्हाला कट्स उसवून करायचा आहे तर उसवून करू शकता, नाही तर मग नॉर्मली आपण त्याच कट्सला डबल फोल्ड देणार आहोत. तर हे बघा, मी इथे जी स्लीव्ज आहे ती सुद्धा जरा व्यवस्थित कट करून घेते. इथे तुम्हाला स्लीव्जला छानपैकी प्रेस वगैरे करून घ्यायचे, म्हणजे जी फिनिशिंग आहे ती आपली व्यवस्थित दिसेल. हे बघा, मी इथे कट करून घेते. त्यानंतर फ्रंटचा जो पार्ट आहे तो सुद्धा आकार जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि आता आपण रेग्युलर स्लीव्ह जशी जॉईन करतो त्याचप्रमाणे आपल्याला स्लीव्ह जॉईन करायचे. तर आधी इथे थोडंसं शोल्डरची शिलाई उसवलेली होती मी, ती शिलाई कंप्लीट करते. म्हणजे आपण जेव्हा स्लीव्ह जॉईन करू तेव्हा फिनिशिंग जी आहे ती व्यवस्थित दिसेल. तर आता हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला स्लीव्ह जॉईन करून घ्यायची आहे. जसं तुम्ही रेग्युलरली स्लीव्ह जॉईन करता, मी इथे मध्यातून पहिले जॉईन करून घेते, म्हणजे आयडिया येऊन जाईल की दुसरी आपल्याला त्याचप्रमाणे जॉईंट करा, नाहीतर मग
स्टार्ट टू एंड शिलाई मारून घेतली तरीही चालणार आहे. आता मी इथे मध्यातून जॉईन करते. हे बघा इथे नॉर्मल सर आपण इथे नॉच देऊन घ्यायचा आहे आणि शोल्डरची जी शिलाई आहे मध्यात तिथे ठेवायचं आहे. फ्रंटच्या ठिकाणी फ्रंट पार्टला आपण खून करून घेतलेली होती. बॅकच्या साईडला आपण ब्लॅकच्या स्लीवचा आकार जोडायचा आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे स्लीव. फ्रेंड्स, अशाच पद्धतीचे भरपूर व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड आहेत. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. अगदी प्रिन्स कट पासून फोरटक्स पासून कटोरी ब्लाउज, ब्लाउजच्या डिझाईन्स, नऊवारी साडी, लहान मुलींची नऊवारी साडी इत्यादी व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड आहेत. तुम्ही तिथे बघू शकता. आणि आता हे बघा आपण स्लीव जॉईन करून घेतलेली आहे. आणि यावरती फ्रेंड्स डबल टिप द्या, कारण की जेव्हा कस्टमर येतील एक टिप जर मारली तर ते लवकर उसवेल आणि कस्टमर बोलेल. तर फ्रेंड्स कसं आहे माहितीये का, रेग्युलरली जे आपण शिवणकाम करतो त्यापेक्षा आपल्याला अल्ट्रेशन मध्ये खूप पैसे भेटत असतात. कारण की आजकाल मोस्ट ऑफ लोक रेडीमेडच यूज करतात आणि रेडीमेड ते काही व्यवस्थित बसत नाहीत. तर मग त्यासाठी त्यांना अल्ट्रेशनसाठी टेलरकडे जावंच लागतं. तर मग एका अल्ट्रेशनचे आपण 100-150 रुपये चार्ज करू शकतो. असे जर तुम्ही दिवसातून 3 ते 4 अल्ट्रेशन जर केलेत तर तुमचे 600-700 रुपये आरामशीर जमा होतात. त्यासाठी तुम्हाला कोणतीही टेक्निक शिकण्याची गरज नाहीये. तर हे बघा अशा पद्धतीने तुम्ही जस्ट व्हिडिओ बघून जरी अल्ट्रेशन जर केलं, आपला गाऊन अल्ट्रेशनचा सुद्धा व्हिडिओ आहे फ्रेंड्स, तोही तुम्ही बघू शकता. ड्रेसला स्लीव्ज कशा जोडल्या जातात तोही व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती. तर तुम्ही ते बघून अल्ट्रेशन किंवा स्लीव जॉईंट किंवा इत्यादी व्हिडिओज म्हणजे तुम्ही बघून शिकू शकता घरच्या घरी. अगदीच तुम्हाला काही क्लास लावायची गरज नाहीये. तर हे बघा आपलं स्लीव्ज जॉईन करून झालेलं आहे. आणि आता आपलं फ्रंटच्या साईडला जसं आपण एका साईडला हे केलेलं होतं, मार्किंग केलेली होती आणि त्याचवरती आपण जशी शिलाई मारली होती फिटिंगची, त्याच पद्धतीने आता हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करून दुसऱ्या साईडला सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे. आणि बरोबर त्याच मार्किंगवर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे फिटिंगची. जी एक साईड आपण ऑलरेडी आधी केलेली होती, नंतर आपण ही दुसरी साईड जी आहे ती मार्क करून त्यावरती आपण अशा पद्धतीने शिलाई मारायची आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आणि पुन्हा रिटर्न जायचंय म्हणजे लगेचच लॉक होऊन जातं ते शिलाई. आता हे बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण टिप मारून घ्यायची आहे. आणि फ्रेंड्स कसं आहे माहिती का, घर बसल्या जर तुम्ही 600-700 रुपये जर रोज कमवत असाल तर काय प्रॉब्लेम आहे ना अल्ट्रेशन करण्यासाठी. आपण अल्ट्रेशनची पूर्णच एक वीक आपण संपूर्ण अल्ट्रेशन शिकवणार आहोत. म्हणजे सांगणार आहोत, शिकवणार आहोत असं नाही म्हणता येणार, सांगणार आहोत की ड्रेसचं अल्ट्रेशन कसं करायचं, रेडीमेड पॅन्टचं अल्ट्रेशन कसं करायचं. तर तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करा, म्हणजेच की सबस्क्राईब करा, म्हणजे हे सगळेच व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी येत राहील आणि असेच कामाचे व्हिडिओ तुम्हाला अगदी वेळेवर बघता येतील. तर हे बघा अशा पद्धतीने आपण कट्स जे आहेत ते सुद्धा वळवून घेतलेले आहेत. जसे होते मी त्याच पद्धतीने जस्ट एक फोल्ड मारलेला आहे आणि अशा पद्धतीने इथे लॉक करून घ्यायचं. इथे बघा तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने लॉक करून आपल्याला पुढची टिप मारायची आहे. तर अशाच पद्धतीने दोन्ही कट्स आपण रेडी केलेले आहेत आणि आपण आता कुर्ती ऑलमोस्ट आपली रेडी झालेली आहे अल्टर करून. आता तुम्ही याची फिटिंग बघू शकता. खूप छान अशी ही इथे फिटिंग झालेली आहे. भेटूयात फ्रेंड्स असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की